माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका तुम्हाला चांगलीच आठवत असेल. या मालिकेत चिमुकल्या परीने सगळ्यांचे मन जिंकले होते. या मालिकेत या परीच्या भूमिकेत आपल्याला मायराला पाहायला मिळालं होतं. तर मायराच्या वडिलांची भूमिका निखिल राजेशिर्के अभिनेत्याने साकारली होती. निखिलच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. निखिलने नुकतंच लग्न केले असून त्याचे लग्न चैत्राली सोबत झाले आहे. निखिलच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली होती. निखिलने लग्नात शेरवानी घातली होती तर चैत्रालीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. दोघंही या लुकमध्ये खूपच छान दिसत होते. निखिलची आणखी एक ओळख म्हणजे तो बिग बॉस मराठीमध्ये झळकला होता. बिग बॉस मराठीच्या 4थ्या सीझनमध्ये आपल्याला त्याला पाहायला मिळालं होतं. त्याने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परीच्या बाबांची म्हणजेच नकारात्मक भूमिका साकारली असली तरी त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. यासोबतच तुला शिकवीन चांगलाच धडा, रंग माझा वेगळा, अजूनही बरसात आहे अशा अनेक मालिकांमध्ये त्याने आत्तापर्यंत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. निखिल आणि चैत्रालीचा एप्रिलमध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर ते लग्न कधी करणार याची त्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यांनी नुकतंच लग्न केले असून त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. निखिल आणि चैत्राली यांचे हे अरेंज मॅरेज आहे. निखिलच्या वडिलांच्या मित्राची मुलगी चैत्राली असल्यामुळे हे लग्न जुळलं. चैत्राली आता निखिलच्या आईवडिलांची देखील खूपच काळजी घेते असे त्याने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले होते. निखिल आणि चैत्रालीला त्यांच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.